तोरा पोलीस स्टेशनला रणजित सिंग मार्केट येथे संध्याकाळी 5:15च्या दरम्यान फायरिंगची घटना घडली होती। त्यात फायरिंग आणि 10,000 रुपये एका ड्रॉवरमधले काढून नेले होते। त्यात साधारणतः 6 संशयित इसम निष्पन्न झालेले होते। उपलब्ध CCTV फुटेज आणि काही गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने आणि आपण वेगवेगळे पथक तयार केलेले होते। ॲडिशनल SP भोकर, SDPO इतवारा, LCBPI पोस्ट प्रभारी अधिकारी इतवारा आणि शिवले, तर विविध पथक आणि DB टीम यांनी मिळून 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। अजून 2 आरोपींचा शोध सुरू आहे। सध्या तरी लूटमार दिसते। 2 मुख्य संशयित ताब्यात आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल। एक इसम जखमी। शहरातल्या चौक्या सक्षम केल्या जातील। रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत ते वेळोवेळी चेक केले जातील आणि परिणामकारक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतली जाईल। ये LCB पोस्ट प्रभारी अधिकारी इतवारा, वजीराबाद आणि DBच्या टीम या सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून 4 रिकव्हरी वगैरे झाली का साहेब? अजूनपर्यंत तसं झालं नाही सर संशयित त्याचे नाव अजून 2 ताब्यात घ्यायचे बाकी आहेत। ते म्हटलं 10 प्रश्न तर तुम्ही यापर्यंत पोहोचाल। तरुण तर अशी काही स्ट्रॅटेजी तयार केली आहे का? चौक्या ज्या आहेत त्या कार्यान्वित केल्या जातील। फिक्स पॉईंट काही ठिकाणी लावण्यात येतील आणि पेट्रोलिंग जे आहे ते आपली कंटिन्यू आहे। तसं काही ते 2 अजून ताब्यात घेतल्यानंतर चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होतं काय उद्देश होता, मुंबईचा होता का नागपूरचा होता। सध्या 2 फरार आहेत ते मुख्य आहेत